मित्रांनो, कण्हेराचं फूल तुम्ही बघितलं असेल। कण्हेर फुलाची वनस्पती वास्तुशास्त्रात अतिशय शुभ मानली गेली आहे। त्याची फुलं खूप सुंदर असतात। हे 3 रंगात आढळतात। मात्र हे रोप घराच्या अंगणात योग्य नक्षत्र आणि वरात लावावं असं म्हणतात। शिवाय याला योग्य दिशेने लावल्यास घरात धन समृद्धी राहण्यास मदत मिळते आणि उत्पन्नही वाढतं। चला तर मग या वनस्पतीच्या खास 10 गोष्टी जाणून घेऊया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। कण्हेर झाडाच्या 3 प्रकारच्या प्रजाती आहेत। एक पांढरा कण्हेर, दुसरा लाल कण्हेर आणि तिसरा पिवळा कण्हेर। तिन्ही घराची शोभा वाढवतात। कण्हेराची वनस्पती देवी लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते। पांढरी कण्हेराची फुलं देवी लक्ष्मीला अर्पण केली जातात। शिवाय पांढरी फुलं असलेले कण्हेराचे झाड हे देवी लक्ष्मीला प्रिय असल्याचं सांगितलं जातं। त्याचबरोबर कण्हेराची पिवळी फुलं भगवान श्रीहरी विष्णूंना प्रिय आहेत। कण्हेराच्या झाडावर भगवान श्रीहरी विष्णू पिवळ्या फुलांनी वास करतात असं सुद्धा सांगितलं गेलंय। शिवाय वास्तुशास्त्रानुसार कण्हेर या फुलाची वनस्पती आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण करून देते आणि ही खूप शुभ मानली जाते। शिवाय असं म्हणतात की ज्याप्रमाणे कण्हेराचं झाड वर्षभर फुलांनी भरलेलं राहतं, अगदी त्याचप्रमाणे घरात कण्हेर हे झाड लावल्यानं वर्षभर घरात ऐश्वर्य आणि भरभराट राहण्यास मदत मिळू शकते। कण्हेर वनस्पती आपलं मन शांत करतं आणि वातावरणात सकारात्मकता आणतं। त्याचबरोबर देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पांढऱ्या कण्हेराची फुलं ठेवल्यानं देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होऊन त्या व्यक्तीच्या घरी कायम निवास करते असंही म्हणतात। त्याचबरोबर पिवळ्या कण्हेराच्या फुलांनी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केल्यानं कौटुंबिक सुख संपत्तीही वाढण्यास मदत मिळू शकते आणि सर्व शुभ कार्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत। याचबरोबर कण्हेराची पानं, फुलं आणि साली यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात। त्यांच्या सेवनानं जखमा बऱ्या होऊ शकतात। डोकेदुखी, दातदुखी आणि फोडांवरही हे खूप फायदेशीर मानलं गेलंय। शिवाय वास्तुशास्त्रात अशा अनेक झाडांचा आणि वनस्पतींचा उल्लेख आहे ज्यांना घरात लावणं खूप शुभ मानलं जातं। मात्र कण्हेर फुलांचं रोप घरी ठेवण्याचा अर्थ काय किंवा ते आपण घरी लावू शकतो का? कण्हेर फुलाची वनस्पती ही घरासाठी शुभ आहे किंवा नाही, किंवा कण्हेर फुलाचं रोप जर घरामध्ये लावता येत असेल तर ते कोणत्या दिशेला लावावं? तर वास्तुशास्त्रानुसार कण्हेर फुलाची वनस्पती माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते। अशा वेळी घरामध्ये कण्हेर फुलाचं रोप लावल्यानं घरात देवी लक्ष्मीचा निवास कायम असतो असं म्हणतात। शिवाय घरातील पैशाशी संबंधित कोणत्याही अडचणी असतील तर त्या दूर होऊ शकतात। याचबरोबर कण्हेर फुलाचं रोप घरात लावल्यानं सुख, समृद्धी आणि सौभाग्य इत्यादीही प्राप्त होऊ शकतं। वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाच्या कण्हेर फुलाची वनस्पती लावणं शुभ मानलं जातं। त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते असं म्हणतात। मात्र वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाची कण्हेर फुलाची वनस्पती घरात लावणं टाळावी। पिवळ्या आणि पांढऱ्या कण्हेर फुलाचं रोप घरी लावायचं असेल तर ते घराच्या पश्चिम किंवा नैऋत्य कोपऱ्यात लावावं। याशिवाय घराच्या पूर्व दिशेलाही कण्हेर फुलाच्या झाडाची वनस्पती लावण्याचा सल्ला दिला जातो। कण्हेर वनस्पती मंगळ ग्रहाशी संबंधित असल्याचं मानलं जातं। कण्हेर वनस्पतीचा अधिपती ग्रह मंगळ आहे। अशा परिस्थितीत कण्हेर फुलाचं रोप घरात लावल्यानं मंगळ दोषही दूर होऊ शकतो। याचबरोबर कण्हेर फुलाच्या इतरही अनेक समजुती आहेत। हे कण्हेर फूल भगवान शिवाला अतिशय प्रिय असलेल्या पंचफुलांपैकी एक मानलं जातं। भगवान शिवाला प्रिय असलेल्या 5 फुलांमध्ये कण्हेर, धोत्रा, आक, परिजात आणि शमी या फुलांचा समावेश होतो। शिवाय आधी सांगितल्याप्रमाणे कण्हेर फुलाच्या झाडावर देवी लक्ष्मीचा वास असतो। पांढरा कण्हेर देवी लक्ष्मीला प्रिय आहे, म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये पांढऱ्या कण्हेराची फुलं अर्पण करावीत। याशिवाय देवी सरस्वतीला पांढरा रंग खूप आवडतो, म्हणून सरस्वती पूजेदरम्यानही पांढऱ्या कण्हेराची फुलं वापरली जाऊ शकतात। याही व्यतिरिक्त धार्मिक ग्रंथ आणि वास्तुशास्त्रानुसार पिवळ्या कण्हेर फुलावर भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो। अशा परिस्थितीत घरामध्ये या फुलांची झाडं लावणं शुभ मानलं जातं। मात्र त्यामध्ये पांढरे कण्हेर फूल आणि पिवळ्या रंगाचे कण्हेर फूल हीच वनस्पती घराच्या पश्चिम किंवा नैऋत्य कोपऱ्यात लावण्यास सांगितलं जातं।
कारण कणेर फुलाची वनस्पती किंवा झाड घरी लावल्यानं सकारात्मक ऊर्जा येण्यास मदत मिळते आणि घरात सुख, समृद्धी आणि शांती कायम टिकून राहते असंही सांगितलं जातं. त्याचबरोबर पिवळ्या कणेर फूल हे केवळ पूजेतच महत्त्वाचं नाही, तर औषध आणि आयुर्वेदातही ते महत्त्वाचं मानलं गेलंय. कणेर फुलाच्या झाडाची पानं, फुलं, साल यांचा उपयोग अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी सुद्धा केला जातो. त्यामुळे कोणत्याही जखमा असेल तर त्या लवकरात लवकर बऱ्या होऊ शकतात. कणेर फूल हे सर्व देवी देवतांना अतिशय प्रिय असलं तरी भगवान शिवाला ते अतिशय प्रिय असल्यानं श्रावण महिन्याच्या पूजेमध्ये किंवा सोमवारच्या पूजेमध्ये त्याचा समावेश नक्की करावा असं सांगितलं जातं. तर कणेर फुलाच्या झाडाबद्दल या समजुती तुम्हाला माहिती होत्या का? तुमच्याकडे सुद्धा कणेर फुलाचं झाड आहे का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.